श्री स्वामी समर्थ. आदित्य हृदय स्तोत्र. या स्तोत्राची उत्पत्ती कशी झाली त्याची आख्यायिका दिली आहे. आपल्या ऋषीमुनींनी सूर्य कवचाप्रमाणे आदित्य हृदय स्तोत्र नावाचे एक प्रभावी असे सूर्य स्तोत्र असून ते वाल्मिकी रामायणाच्या अध्यायात समाविष्ट. रावणाशी युद्ध करताना श्री रामचंद्र प्रभूंना या बलाढ्य शत्रूवर विजय कसा मिळवावा याची चिंता त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांच्या मनाची अवस्था ओळखून अगस्त्यमुनी ऋषी तेथे उपस्थित झाले व त्यांनी कल्याणकारी अशा आदित्य हृदय स्तोत्र पाठ करण्यास सांगितले. ते म्हणाले, हे श्रीप्रभू रामचंद्र, या मंगल स्तोत्राच्या पठणामुळे भगवान श्री सूर्यनारायणांची तुम्हाला मदत मिळून तुम्ही या युद्धात विजयी व्हाल. याचे कारण असे आहे की हे स्तोत्र म्हणजे समस्त पापांचा नाश करणारे असून सर्व चिंता व सर्व शोक नष्ट करणारे आहे. आयुष्य वृद्धीसाठी या स्तोत्राचा फार चांगला उपयोग होतो. ह्या स्तोत्रांमध्ये श्री सूर्यदेवाची स्तुती असून पूर्ण एकाग्र चित्ताने याचे पाठ करा आणि युद्धात विजय संपादन करा. हा अगस्त ऋषींचा उपदेश ऐकून प्रभू श्रीरामचंद्र यांनी एकाग्रचित्ताने या आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ केले. परिणाम, प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या पराक्रमी बलाढ्य शत्रूवर निर्णायक विजय मिळवला. हे आदित्य हृदय स्तोत्र एकूण 23 श्लोकांचे आहे. हे स्तोत्र अतिशय परिणामकारक असून जो या स्तोत्राचे पाठ करणार आहे त्यास अतिशय दिलासा देणारे आहे. स्तोत्र संस्कृत भाषेत असल्यामुळे एखाद्या हुशार जाणकाराकडून शिकावे म्हणजे उच्चाराविषयी आवश्यक ती काळजी घेतली जाईल.